तर खेळाला सुरुवात होते. किरण आणि सूरज दरम्यान गुणलेखक. पहिला चेंडू अतिरिक्त बाहेर, पंचांचा इशारा वाईट. गुणलेखक पहिला चेंडू. किरण आणि सूरज. पहिला चेंडू वाईट होता. बॅटिंग कोण करतो? सूरज. निर्धाव चेंडू, चांगला चेंडू. दरम्यान गोलंदाज निलेश. पुढचा चेंडू उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर. सिरताज शेख यांचा वाईटचा इशारा. 2 धावा धावफलकावरती. एक अवांतर धाव दिली जाते. त्यानंतर चेंडू चांगला टाकला जातोय, रिलीज केला जातोय. त्यानंतर पुढचा चेंडू हा अवांतर धावा देणारा. धावफलकावरती धावा धडकत आहेत 2. निलेशच्या माराला सामोरा जातोय फलंदाज किरण. सुरेख चेंडू, बॅटला स्पर्श करत चेंडू हवेत गेला होता पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. एकेरी धाव मिळेल. 3 धावा धावफलकावरती. यातील विजेता संघ वक्रतुंड खांडीचा पाडा शहापूर या संघाशी 2 हात करेल. एका बाजूला पिळंजे, एका बाजूला लक्ष्मण भोये धामणगाव संघ. दरम्यान पुढचा चेंडू. निश्चित सुंदर गोलंदाजी, जोरदार अपील केला गेला आहे आणि यस, पंचांचा इशारा बाद. थांबा जरा, निर्णय स्क्वेअरलेगच्या पंचांकडनं आला होता. पाहूया आपण काय होतंय. शानू आहे. निर्णय मागे घेतलेला आहे कारण स्क्वेअरलेगच्या पंचांचा निर्णय अंतिम नसतो, मुख्य पंचांचा निर्णय अंतिम असतो. क्षमस्व. धावफलकावरती धावसंख्या स्थिर, 3 धावा. आई गावदेवी पिळंजे संघ नाणेफेकीचा कोल गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. दरम्यान पुढचा चेंडू. गोलंदाज निलेश. डाव्या एष्टीच्या बाहेर चेंडू. पंच सिरताज शेख यांचा वाईटचा इशारा. 4 धावा धावफलकावरती. कैलासवासी सुरेश हरड स्मृती चषक 2022 एक मानाची सन्मानाची स्पर्धा. मंचावरती आपण सन्मानित अतिथी पाहतोय. एका बाजूला शोधोजी जाधव साहेब, एका बाजूला अन्सार शेख, निवृत्ती मगर सर, रुपेजी जाधव, प्रकाशजी फाफे. सुरेख गोलंदाजी. मात्र चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामधून निसटला होता. चोरटी धाव घेतली गेली. 1 धावेच्या जोरावरती 5 धावा धावफलकावरती झळकल्या जात आहेत. आदरणीय तरणे काका यांची सुद्धा उपस्थिती. लक्ष्मण भोये साहेब हे सुद्धा मंचावरती आहेत. त्यांचा संघ खेळतो आहे. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच सुरेख चेंडू रिलीज केला होता. लॉंगॉनच्या क्षेत्राकडे चेंडू धाडण्याचा प्रयत्न झाला. 1 धाव, 6 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. निलेश गोलंदाजी करतोय. लक्ष्मण भोये धामणगाव संघाचा हा गोलंदाज. दरम्यान पुढचा चेंडू. बॅटची कडा घेत चेंडू गेला होता थर्डमॅनच्या क्षेत्रात. 1 धाव इथे रोखली जाऊ शकत नाहीये. 1 धावेच्या जोरावरती धावफलकावरती धाव धडकत आहेत. 7 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पंच सिरताज शेख यांचा इशारा. बिनबाद 7 धावा. विजय गोलंदाजी धुरा सांभाळेल लक्ष्मण भोये धामणगाव संघाकडनं आणि फलंदाजी धुरा सांभाळतोय सूरज आणि किरण. केवळ 7 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. हँडसम अँड डायनामिक पर्सनॅलिटी आपण मंचावर पाहतोय. एका बाजूला शुद्धोधनजी जाधव, अनिलजी फाफे, रुपेशजी जाधव या स्पर्धेचे मार्गदर्शक, आमचे आधारस्तंभ प्राध्यापक निवृत्ती मगर सर, अन्सार शेख, लक्ष्मण भोये,
आदरणीय सन्माननीय तरणे काका ज्याच्या 3 पिढ्या क्रिकेटच्या मैदानात आपण पाहतोय. दरम्यान पुढचा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला होता मात्र एकेरी धाव लिलेया जोडली जाते. 8 धावा धावपलकावरती. किरण सामोरं जाईल गोलंदाज विजयच्या माऱ्याला. विजयचा पुढचा चेंडू सुंदर फटका, चेंडू जातोय वाडीशी मिड विकेटच्या क्षेत्राकडे. पळून एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, चुकीची फेकी. 2 धावा लिहिल्या पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा लिहिल्या पूर्ण. चौथ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 4 धावा लिहिल्या पूर्ण. वाह, ज्या चौकार मारता आला नाही पण 4 धावा लिहिल्या पूर्ण केल्या जात आहेत. चौकाराच्या जोरावरती धावपलकावरती धावा धडकत आहेत. 12. निश्चितच जे काम सरळ बोटाने होत नाही तेव्हा बोट उलटं केलं जातं आणि बोट उलटं केलंय. रनिंग बिटवीन द विकेट सुंदर पाहायला मिळाली. 4 धावा लिहिल्या जोडल्या. 12 धावा. खो खो प्रमाणे या ठिकाणी धावा पूर्ण झाल्या. किरण सामोरं जाईल गोलंदाज विजयच्या माऱ्याला. सुरेख चेंडू होता. चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू खाली अचूक पकडतोय झेल आणि बाद होतोय फलंदाज किरण. फेल. 1 बाद 12 धावा धावपलकावरती झळकल्या जात आहेत. कैलासवासी बाळादादा पालवी आणि कैलासवासी सुरेश हरड यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा. सुंदर टॉस बॉक्स. अक्षय नवोदित फलंदाज येईल आणि सामोरा जाईल तो सूरज जाईल सामोरा. अक्षय नॉनस्ट्राईकला जाईल. सूरज स्ट्राईकला, नॉनस्ट्राईकला अक्षय. गोलंदाजी करेल विजय. धावपलकावरती धाव झळकल्यात 12. विजयचा पुढचा चेंडू. सुंदर चेंडू, तेवढा सुंदर फटका. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. एकेरी धाव. 13 धावा धावपलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. ऐकावदेवी पिळंजे संघ पहिल्या सामन्यात पारवली संघाला परास्त केलं. दोन्ही संघ शेजारी शेजारील होते. पिळंजे आणि पारिवली कवाडजवळ आपण जर पाहिलं तर पारिवली गाव आहे आणि अनगावच्या पश्चिमेला पिळंजे गाव. दरम्यान एक मोठा फटका. चेंडू जात मिड विकेटच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षक चेंडू खाली अचूक झेल टिपतोय आणि फलंदाज होतोय फेल. अक्षय बाद होऊन तंबूत परततोय. बाद होण्यापूर्वी त्याच्या नावावरती धावा कोरल्या जात आहेत. 0-0चा चष्मा डोळ्या चढवत बाद होतोय. धावपलकावरती धावसंख्या स्थिर. 13 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी गोलंदाजी होते. राहुल येतोय. ऐकावदेवी पिळंजे संघाचा हा फलंदाज. स्ट्राईक मात्र असेल सूरजकडं. नॉन स्ट्राईकला राहुल. गोलंदाजी करेल तो विजय. 13 धावा धावपलकावरती. 2 फलंदाजांच्या जोरावरती ही धावसंख्या केली जाते. एक सुंदर फटका एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात. गॅप शोधला आहे मात्र क्षेत्ररक्षक अतिशय चप्पळ दक्ष. केवळ 1 धाव देत आहेत. 14 धावा. षटक समाप्तीचा इशारा तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा. 7ची सरासरी. सुरेख सुंदर स्पर्धा आपल्याला साकारली जाते. विजय हरड विद्यमान ग्रुप ग्रामपंचायत डोळेचे सदस्य. त्यांच्या स्वप्नात ही स्पर्धा होती. शिल्पकार आहेत आणि आमचे आधारस्तंभ मार्गदर्शक प्राध्यापक निवृत्ती मगर सर. मोलाचं मार्गदर्शन. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा धडकत आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यात 14 धावा. निर्णायक षटक गोलंदाजीसाठी सज्ज असेल अक्षय.
सामोरं जाईल फलंदाज सूरज आणि राहुल अशी जोडी आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळते. अक्षय गोलंदाजी धुरा सांभाळतोय. लक्ष्मण भोई धामणगाव संघाचा हा खेळाडू आहे, गोलंदाज आहे. तिसरं षटक हाणामारीचं स्लॉग ओव्हरचं. सज्ज अक्षय, सामोर जाईल तो सूरज. सुरेख चेंडूचा तेवढा सुंदर प्रहार, चेंडू जातोय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगली फेकी यष्टीरक्षकाकडे थेट आली. केवळ एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धाव फलकावरती धाव झळकत आहेत. 15 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ झालेला आहे. ऐकावदेवी पिळंजे संघ 15 धावा. दरम्यान पुढचा चेंडू अक्षयचा, सामोरं जाईल फलंदाज राहुल. सुरेख गोलंदाजी. लो फुलटॉस चेंडू होता, हेस्ट्यांच्या दिशेने राहिला नाही, सुदैवी ठरला राहुल. निर्धाव चेंडू. धाव फलकावरती धाव झळकल्या. 2 गड्यांच्या मोबदल्यात 15. दरम्यान राहुलचा पुढचा चेंडू, सामोरं जातोय फलंदाज राहुल. सुंदर गोलंदाजी. राहुलला या चेंडूला कशा पद्धतीने फटकावायचं हे उमगत नाहीये. खोलवर टप्प्याचे चेंडू आहेत. कौतुकास्पद गोलंदाजी करतोय अक्षय. धारदार गोलंदाजी, टिच्चून मारा करतोय. लक्ष्मण भोये मंचावरती आहेत. त्यांचा उत्साह निश्चितपणे या गोलंदाजीने वाढलेला आहे. दरम्यान पुढचा चेंडू अक्षयचा. सुंदर गोलंदाजी, जोरदार अपील केलं गेलं, मात्र निश्चितच चेंडू आहे तो पायाला स्पर्श केला होता आणि चेंडू एस्टींच्या दिशेने नव्हता. 1 धाव. धाव फलकावरती धावा झळकत आहेत. 16 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. दरम्यान पुढचा चेंडू अक्षयचा. सुरेख गोलंदाजी, लो फुलटॉस चेंडू, बॅटला स्पर्श करत चेंडू सिली मिडॉनच्या क्षेत्राकडे गेला होता. एकेरी धाव. यष्टीरक्षक चेंडू उचलेपर्यंत 17 धावा. धाव फलकावरती तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. अक्षय गोलंदाजी करतोय धारदार. सुंदर गोलंदाजी. छोट्या तणीचा गोलंदाज आहे. छोटा पटाका बडा धमाका करण्याची क्षमता आहे अक्षयमध्ये. दरम्यान पुढचा चेंडू एसटी उद्ध्वस्त. आणखी एक झटका बसतोय. तिसरा फलंदाज बाधून तंबूत परततोय. काय गोलंदाजी अक्षयची. या षटकामध्ये 3 धावा देत 1 गडी बाद केलेल्या धाव फलकावरती धावा झळकल्या गेल्या आहेत. 17 विजयाचं लक्ष्य 18 धावांचं असेल. त्याला त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे पिळंजे संघ. 18 चेंडू 18 धावा समीकरण. वेळ खर्च करू नका प्लीज. रमेशजी जाधव साहेब प्लीज आपण मंचावर यायचं आहे. आदरणीय रमेशजी जाधव साहेब यांना विनंती करतोय आपण मंचाची शोभा वाढवायची प्लीज. खेळ सुरू करा. पिळंजे संघ क्षेत्ररक्षणाची रचना करून घ्या. लक्ष्मणजी भोये धामणगाव संघ
सलामीची जोडी आपण मैदानावर पाठवायची आहे. यातील विजेता संघ हा वक्रतुंड खांडीचा पाडा शहापूर मधून आलेल्या संघाशी 2 हात करेल. पहिल्या दिवसाच्या स्पर्धेमध्ये साईराज घोडगाव संघ अंतिम 4 मध्ये पोहोचला. त्यानंतर आईगावदेवी कौसा ए संघ हा अंतिम 4 मध्ये पोहोचला. तिळसा संघ वाडामधून आलेला हा संघ अंतिम 4 मध्ये पोहोचला. आणि अंतिम 4 मध्ये पोहोचणारा संघ कोण असेल यातील विजेता संघ वक्रतुंड खांडीचा पाडा शहापूर संघाशी 2 हात करेल आणि अंतिम 4चा निर्णय होईल. पहिला उपांत्य फेरीचा सामना असणार आहे साईराज घोडगाव संघ वर्सेस कौसा ए. तर दोन्ही संघांनी आपली उपस्थिती नोंदवायची आहे. साईराज घोडगाव संघ आणि कौसा ए या दोन्ही संघांनी आपली उपस्थिती नोंदवायची आहे. दुपारच्या सत्रामध्ये सन्माननीय अतिथी आपली रजा घेत आहेत. अंजारजी शेख असतील, शुद्धोधनजी जाधव साहेब असतील, सन्माननीय निवृत्ती मगर सर असतील, त्याचप्रमाणे प्रकाशजी फापे आपली रजा घेत आहेत. मात्र काही क्षणातच ते जोडले जातील आपल्याशी. रमेशजी जाधव प्लीज आपण मंचावर यायचं आहे. निलेश आणि आकेश गोलंदाजी करतोय. राहुल पहिला चेंडू बॅटची कडा घेत चेंडू थडम्यांच्या क्षेत्राकडे गेला होता. एसटीचा वेध घ्यायचा होता मात्र या ठिकाणी एसटी रक्षकाच्या दिशेने चेंडूची फेक झाली. 1 धाव 1 धावेनं खातं खोललेलं आहे. 17 चेंडू 17 धावेचं समीकरण. गोलंदाजी करतोय राहुल. सामोरं जाईल फलंदाज आकेश. डावखुरा फलंदाज आहे मला वाटतं आणि मैदानावरती डावखुऱ्या फलंदाजांचा बोलबाजा राहिलेला आहे कारण हवा वेगानं वाहते. तर शुद्धोधनजी जाधव साहेब निश्चितच दुपारच्या सत्रात थोडीशी आपली रजा घेत आहेत. नंतर मात्र आपण या डॅशिंग अँड डायनॅमिक पर्सनॅलिटींना मैदानावरती मंचावरती पाहणार आहोत. अतिशय सुरेख रीतीनं ज्यांनी डोहळे गावाचं नावलौकिक प्रस्थापित केलेलं आहे असे व्यक्तिमत्व. दरम्यान पुढचा चेंडू निश्चित मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत गेला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि अचूक झेल टिपला जातोय मिडॉनच्या क्षेत्रात. 1 बाद 1 धाव. लक्ष्मण भोये दामणगाव संघाची धावसंख्या. दरम्यान पुढील फलंदाज दिलीप. स्ट्राईक मात्र असणार आहे निलेशच्या हातामध्ये. धावफलकावरती 1 बाद 1 धाव 18 धावा माफक धावसंख्येचं लक्ष आहे. लक्ष्मण भोये यांना आपण मंचावर पाहतोय. मंचावरती आमचे आदरणीय सन्माननीय तरणे काका आणि रमेश जाधव प्लीज आपण मंचावर या. दुपारचं सत्र आहे. थोडंसं सुस्त मात्र वातावरण आपण पाहिलं तर मैदानावर मस्त कारण सूर्याची किरणं आहेत ती कुठेही आग ओकत नाही आहेत. निश्चितच फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू धाडण्याचा प्रयत्न झाला. एकेरी धाव 2 धावा लिहिल्या पूर्ण होता आहेत. धावफलकावरती 2 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात. अचूक एसटीचा वेध घेणं गरजेचं आहे. मगाशी शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये नंतर फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये अशा पद्धतीने चेंडू आलेले होते. 18 धावा विजयाचं लक्ष आहे. सामोरं जाईल तो दिलीप. डावखुरा फलंदाज आहे. चांगली रणनीती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी धुरा सांभाळतो राहुल. सामोरं जाईल तो दिलीप. पुढचा चेंडू शप्पल होत गणगणाती प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडूचा नीटचा संपर्क नाही. शॉर्ट थर्डमॅनच्या क्षेत्रात चेंडू गेला. एकेरी धाव 3 धावा धाव बलकावरती. विजयाचं लक्ष 18 धावांचं. या स्पर्धेमध्ये निश्चित मौलिक योगदान स्पर्धेचे आयोजक विजय हरड. 7 लाभते आहे महेंद्र सव्वार यांची. सुंदर 7. दरम्यान गोलंदाज राहुल सज्ज. समोर जाईल उजव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज निलेश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू जातोय हवेत. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक आला होता. चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. झेल धरतीला दान झाला. आयुष्यमान भवता आशीर्वाद दिला गेला. मौका भी दिया और 2 रन्स भी दे दिए. 2 धावेच्या जोरावरती धाव बलकावरती धाव झळकत आहेत 5. क्रिकेटमध्ये म्हटलं तर पकडा कॅच जिंका मॅच. लक्ष्मण भोये यांची धाकधूक सुद्धा वाढली असेल कारण जेव्हा झेल हवेत गेला होता मात्र झेल धरतीला दान झाला
आणि 2 धावा मिळाल्या. 5 धावा. राहुल गोलंदाजी सज्ज. सामोरं जाईल फलंदाज निलेश. पुढचा चेंडू. निश्चित जसा चेंडू तसा परिणाम पाहायला मिळतोय. डीप कव्हरच्या क्षेत्राकडे चेंडू गेलेला आहे. पळून एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा पूर्ण. 2 धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकताय 7. विजयासाठी 12 चेंडू 11 धावांचं समीकरण असेल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. मुख्य पंच आपण पाहतोय सिरताज शेख यांना. स्क्वेअर लेगला शानू शेख. विजय रोटी आली का? विजय विजय रोटी आली. रोटी आली. रोटी आली. आली. दीपक गोलंदाजी धुरा सांभाळेल. मगाशी चांगली फलंदाजी केली होती दीपकनं, परंतु दीपक जास्त काही चमक कामगिरी करू शकला नाही. निलेश स्ट्राईकला. दिलीप स्ट्राईकला आहे, माफ करा. डावखुरा फलंदाज. दीपक टू दिलीप. दोघांची राशी भविष्य पाहिलं तर एकच. रामाचं आणि रावणाचं पण राशी भविष्य एकच होतं, पण कर्तृत्ववानाला विजय प्राप्त मिळत असतो. विजय कोण प्राप्त करेल पाहूया. निश्चितच फलंदाजाच्या बॅटला स्पर्श करत चेंडू यष्टीरच्या हातात विसावला होता. यशस्वी ठरतोय दीपक. नाहक प्रयत्न केला होता. या चेंडूला बॅट जरी लावली नसती तरी सुद्धा धावा अतिरिक्त रूपाने मिळाल्या असत्या, परंतु अति काही संकटात नाही. धावफलकावरती 2 फलंदाजाच्या मोबदल्यात धावा झळकता आहेत. 7 धावा 11 चेंडू 11 धावेचं समीकरण. लक्ष्मण भोये संघ धामणगाव संघापुढे. नवोदित फलंदाज मैदानात प्रवेश घेतोय. प्रदीप. खेळ सुरू करा. स्पीडअप करा प्लीज. फलंदाजाने एक बाद झाल्यानंतर लगेचच मैदानात प्रवेश घेत जा प्लीज. आपल्यामुळे खेळ थांबतोय आणि वेळेच्या बाबतीमध्ये आजचा दिवस आजचा अंतिम सोहळ्याचा आहे. महाअंतिम सोहळा आपण अनुभवणार आहोत, त्यामुळे वेळ फार महत्त्वाची आहे. प्रदीप दीपकच्या माऱ्याला सामोरा जाईल. अकरा चेंडू 11 धावेचं समीकरण. दीपक सज्ज. गोलंदाजी सामोरं जाईल तो फलंदाज नव्याने आलेला प्रदीप. छोटासा रणप आहे दीपकचा. पिळंच्या संघासाठी गोलंदाजी करतोय. तर तरणे काका आपली रजा घेत आहेत. खूप खूप धन्यवाद तरणे काका. आपल्या उपस्थितीने या स्पर्धेला एक रंगत वेगळी आलेली आहे, कारण आपण अतिशय महनीय अशा व्यक्तिमत्वामध्ये आपली गणना होते. सुरेख चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चांगल्या पद्धतीनं रिलीज केला. तर अंतिम सामन्यामध्ये पोहोचलेला आहे पाली संघ. ओझरली येते. तर तरणे काका शुभेच्छा आहेत तुमच्या संघासाठी आणि तुम्हाला. दीपकचा पुढचा चेंडू. सामोरा जातोय प्रदीप. सुरेख गोलंदाजी. मात्र चकित झाला यष्टीरक्षक. चकित झाला थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक आणि नशिबाचा मिळतोय बाईच्या रूपात चौकार. चौकाराच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतायत. 11. धाकधूक वाढली होती लक्ष्मण भोये यांची, पण चौकारानं ही सारी धाकधूक दूर झालेली आहे. मंचावरती आपण पाहतो एक डायनॅमिक अँड हँडसम पर्सनॅलिटी लक्ष्मण भोये. 11 धावा. अकरा धावा. दरम्यान पुढचा चेंडू. निश्चितच उजव्या यष्टीच्या थोडासा जाणीवपूर्वक बाहेर चेंडू ठेवला होता, मात्र
ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅट आणि चेंडू यांचा कोणताही संपर्क नाही. 11 धावा धावा फलकावरती स्थिर. अजून विजयासाठी 7 धावांची गरज आहे. गोलंदाजी करतोय दीपक. दीपकचा पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडू मिडविकेटच्या क्षेत्राकडे खेळण्याचा प्रयत्न झाला होता. गोलंदाज स्वतः चेंडू अडवतोय. 12 धावा धावफलकावरती. अजूनही 6 धावांची गरज आहे. सामना अजूनही दोलायमान अवस्थेमध्ये आहे. चांगली गोलंदाजी करतोय. माफक धावसंख्या होती. लो स्कोरचा सामना. पण जेव्हा लो स्कोरचा सामना एखादा संघ धावांचं संरक्षण करतो तेव्हा तो विजयी होत असतो. तर ती आठवण संस्मरणीय असते. अशा अनेक आठवणी आहेत. दीपकचा पुढचा चेंडू अतिशय सुरेख देखणा प्रहार. कव्हरच्या क्षेत्रात चेंडू जातोय. सीमा रेषा पार. चौकार. संकेत मोरे या आमच्या छोट्या स्वयंसेवकासाठी जोरदार टाळ्या होऊ द्यात. मंचावर सगळ्यांना विनंती करतोय जोरदार टाळ्या वाजूया. संकेत मोरे आमच्या छोट्या स्वयंसेवकासाठी काय सुंदर कामगिरी करतोय. संध्याकाळच्या सत्रात आपण त्याला सन्मानित करूया. सुरेख अशा पद्धतीचे स्वयंसेवकाची कामगिरी. चौकाराच्या जोरावर धावफलकावरची धाव झळकतायत. 16 धावा. केवळ विजयापासून 2 धावा दूर असेल. दुसरा षटकाचा खेळ समाप्त होतोय. 6 चेंडू 2 धावेचं समीकरण असेल लक्ष्मण भोई धामणगाव संघासाठी. खेळ सुरू करा प्लीज. अधिक वेळ खर्च होतोय. धामणगाव संघ आपण सुद्धा वेळ खर्च करू नका. 3 षटकाचा सामना आहे. याच्यामध्ये कुठेही पाण्याचा व्यत्यय आणू नका. गोलंदाज धुरा सांभाळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज चेतन. सामोरा जातोय फलंदाज प्रदीप. चेतन टू प्रदीप असा सामना पाहायला मिळतोय. 2 धावा विजयापासून दूर आहे लक्ष्मण भोई धामणगाव संघ. खेळ सुरू होतोय. निश्चितच गोलंदाजा दिशेने फटका खेळला होता. बॉलर बॅकड्राफ्ट हा फटका होता. मात्र चेंडू गोलंदाजाला अडवता आला नाही. दोन्ही संघाची धावसंख्या समसमान. विजयासाठी 5 चेंडू 1 धावेचे समीकरण लक्ष्मण भोई धामणगाव संघापुढे. आता मात्र सामोरं जाईल फलंदाज निलेश. सलामीला आलेला आहे. चांगला धीर दाखवला कारण लो स्कोरचा सामना आहे याची पूर्ण जाणीव होती त्याला. अमरेला फिल्डिंग सजवली जाते. दरम्यान पुढचा चेंडू हलक्या बॅटनं पुश केला चेंडू गोलंदाजा दिशेनं आणि अशा पद्धतीने विजय साकारलेला आहे लक्ष्मण भोई धामणगाव संघानं. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी खेळाडू ठरतोय अक्षय.